पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया 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 हालेलुया। प्रियानो, एकदा आमलासमध्ये एक माणूस, एक गवंडी बंधू आहे, आमलासमध्ये आले, खूप रडले। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। त्यांनी मला सांगितलं, फादर, माझ्या बहिणीचा नवरा माझ्या बायकोच्या अंगामध्ये येत आहे। मी इकडे गेलो, तिकडे गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, सगळ्या ठिकाणी गेलो आणि फादर त्यांनी जे काही बोलले सगळं मी करून दिलं, जे काही बोलले सगळं करून दिलं। अशा मंदिर तशा मंदिर सर्व बांधायला सांगितलं, सगळं मी बांधलं। हालेलुया हालेलुया। फादर, अजून त्याला माझ्याकडून काय अपेक्षा आहे मला माहित नाही। त्यांच्या बायकोला एक दिवसी 125 रुपयाचं औषध लागत होते। मी ते पूर्ण 125 रुपयाचं औषध रोज मी त्याच्या बायकोला पुरवत आहे। त्याच्या पोराला मी वाढवत आहे। अजून त्याला माझ्याकडून काही अपेक्षा आहे का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू। साधा गवंडी बंधू आहे, जागा जमीन विकून सुद्धा त्यांनी एक एक प्रॉब्लेम सॉल्व करायला प्रयत्न करत आहे, भयंकर कष्टातून जात आहे। हालेलुया हालेलुया। मी त्या बंधूला विचारलं, खरोखर काय झालं? माझ्या बहिणीचा नवरा दारुडी आहे। हा दारू पिऊन आमच्या गावाकडे आला, आमच्या घरी आला आणि रस्सी घेऊन जाऊन पाठीमागे आंब्याच्या झाडाला जाऊन फाशी घेतली। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। माझी बायको तिकडे जाऊन ते कापले आणि त्याचा बॉडी घरी घेऊन आले, त्याला पाणी पाजवलं, थोड्या वेळाने तो मेला। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। माझ्या बायकोनी त्याचा बॉडी इथपर्यंत घेऊन आले, म्हणून तो आता माझ्या बायकोच्या अंगामध्ये शिरले। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, हालेलुया हालेलुया। मी त्या माणसाला विचारलं, बॉडी पाणी पिताय का? बॉडी पाणी पिताय का? हालेलुया। मी त्यांना सांगितलं, तो माणूस जिवंत होता। हालेलुया, जिवंत होता, म्हणून घरी आल्यानंतर पाणी पाजवलं, पाणी पिला। हालेलुया। अजून काही गोष्ट त्यांना समजावून दिले, तेव्हा डोक्यातील असत्य एक एक डोक्यातून निघाले। प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। दिवसा आणि महिन्याने हजाराने पैसा या खोटापणाच्या मागे संभवणारा हा माणूस एका दिवसामध्ये पूर्णपणे बरे होऊन इथून निघून गेले। त्यानंतर हालेलुया हालेलुया, त्यानंतर 2-3 वर्ष हा माणूस आमलासमध्ये येऊन आमला आईला धन्यवाद देऊन गेले। हालेलुया हालेलुया। त्यांना सांगितलं, पण तुम्ही नाही आलो मी चालते म्हणून सांगून त्यांना पाठवून दिलं। देवाने तुम्हाला बरं केलेलं आहे असं सांगून त्यांना पाठवून दिलं। हालेलुया धन्यवाद येशू, हालेलुया हालेलुया। आपल्या गावामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी कधी कधी घडतात।
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही लोक मला सांगतात, फादर अंगात आला. कोण अंगात आला? हालेलुया. प्रत्येकाचं नाव वर घेऊन बोलतात, ती अंगात, ही अंगात. हालेलुया. ते लोक बाजारात काम करताय. हालेलुया. ते सकाळी उठून घरी जेवण बनवताय. त्यांना इकडे अंगात यायला कुठं वेळ आहे? त्यांचं काम धंदा भरपूर आहे. हालेलुया. तुझ्या मागे लागायला त्यांच्याकडे कुठं वेळ आहे? हालेलुया. हालेलुया. मग या अंगात कोण येत आहे? हे शैतानाचा विचार अंगात येत आहे. हालेलुया. शैतानाचा विचार आहे. ते शैतान जे डोक्यात येत आहे त्याला तिकडचं तिकडे येशूच्या नावाने मी तुला ओळखलो, मी तुला ओळखलो. माझ्या मनामध्ये मी राग नाही धरणार. हालेलुया. मी सगळ्यांना क्षमा करायला माझ्या देवाने मला शिकवलेलं आहे. मी सगळ्यांना क्षमाच करणार. हालेलुया. तू माझ्या डोक्यात किती काही घालायला प्रयत्न केला तरी मी क्षमाच करणार. हालेलुया. मी माझ्या देवाचे वचन पूर्ण करणार. हालेलुया. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा क्षमेचा पाऊल पुढे ठेवणार, अंधाराच्या शक्ती आऊट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, देवाचे वचन, प्रत्येक देवाचे वचन आपल्या डोक्यात बसलेले खमीर बाहेर काढणार आहे. थोडासा खमीर थोडी दिवस ठेवले तर हालेलुया, ते एवढे मोठा होणार. त्या बंधूने मला बोलले, फादर इकडे मंदिर बांधले, तिकडे मंदिर बांधले, इकडे तिकडे सगळे करून ठेवले. हालेलुया. तरी निघत नाही. काय करू? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 आपल्यामध्ये अनेक लोकांनी दारू सोडलेला आहे. आपल्यामध्ये अनेक लोकांनी तंबाखू सोडलेला आहे. हालेलुया. कधी कधी एक मित्र थोडासा खमीर घेऊन येत आहे. हालेलुया. एक मित्र थोडासा खमीर घेऊन येत आहे. हालेलुया. चला रे म्हणून बोलताना तू तुझ्या काम बघ म्हणून बोलायला अंगामध्ये धाडस पाहिजे. हालेलुया. 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 ताकदीने बोलायला पाहिजे, मी तुझा गुलाम नाही. माझा साखरपुडा झालेला आहे. पूर्ण समर्पणाचा एक दिवस येत आहे, तेव्हा मला त्याच्याकडे जाऊन हिशोब द्यायचा आहे. मला शुद्ध होऊन राहायचं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला माझ्या देवासाठी स्वतःला राखून ठेवायचं आहे. माझ्या डोक्यातील, माझ्या शरीरातील, माझ्या बुद्धीतील, माझ्या भावनेतील सर्व अमंगलपणा, अशुद्धपणा मला काढून टाकून मला एक नवीन उत्पत्ती बनायची आहे. आपण करिंदीला लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये 5व्या अध्यायातील 17वं वचन आता ऐकूया. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. 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 सर्व काही नवीन बनवणे, सर्व काही नवीन करणे हे आहे येशू ख्रिस्ताचे काम. सर्व काही नवीन करणे आहे येशू ख्रिस्ताचे काम. हालेलुया. आपल्यामध्ये भरपूर जुनपणा आहे. आपल्यामध्ये भरपूर जुन्या गोष्टी आहेत की आतमध्ये रवून आपल्याला इकडे तिकडे त्रास देत आहे. हालेलुया. एका व्यक्तीमध्ये, एका कुटुंबामध्ये अशा अनेक गोष्ट आहेत. पोप जॉन पॉल दुसरे
यांचा अगदी जवळ होता अशी आई माता मरिया फक्त पोप जॉन पॉल दुसऱ्याकडे मात्र नाहीये, जगातील तिच्या सर्व लेकरांच्याकडे ती आहे, तिची उपस्थिती आहे. आपण पण मनापासून एकदा बोलूया, पवित्र मरिये, पवित्र मरिये, देवाचे माते, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो. शरीरामध्ये बीपी वाढल्यामुळे त्रासातून जाणाऱ्या काही लोक श्वास घेताना वगैरे दम लागल्यासारखा वगैरे होत आहे असे त्रास असलेले काही लोक. हालेलुया. पायाचा वरचा भाग गुडघे खूप दुखत आहे अशा काही लोक, शरीरातील त्रासामुळे खूप त्रस्त झालेला आहे, सहनशक्ती बिलकुल राहीलच नाही अशा स्थितीतून जाणारे काही लोक आता आशीर्वाद घेत आहेत. एकदम मनाने थकून गेले, कशाला जिवंत आहे असा पण प्रश्न स्वतःला विचारत आहे अशा काही लोकांना परमेश्वराने आता त्या बंधनातून सुटका दिली आहे. घराचं बांधकाम अर्धवट राहिलेले काही लोकांना प्रभू सत्प्रेरणा आणि आशीर्वाद देत आहे. पायाच्या गोट्याच्या भागातील दुखणे असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा बरेपणा देत आहे. आपण डोळे बंद करून माता मरिया जवळ प्रार्थना करूया. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. अपचनाचा त्रास असलेल्या अनेक लोक जेवल्यानंतर कसे तरी वाटत आहे आणि मळमळत आहे अशा त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. घाबरल्यासारखा होत आहे अशा लोक हात वर करा. घाबरल्यासारखा होत आहे असे कोण आहे? दोघे तिघे चौघे जण हात खाली करा. हालेलुया. तुम्ही चौघे ज्यांनी हात वर केले तुम्हाला येशू आशीर्वाद देत आहे. बाकी अनेक लोक एवढे घाबरत आहे की त्यांना हात वर करायला सुद्धा धाडस होत नाही. धन्यवाद येशू. हालेलुया. काही लोकांना झोपायला जात आहे तेव्हा झोप लागत नाही. यापूर्वी अर्धा डोळे बंद होत आहे, पूर्ण डोळे बंद होत आहे. हालेलुया. नको तेव्हा झोप येत आहे. अशा कंडिशन मधून जाणाऱ्या अनेकांना प्रभूने आता सुटका दिली आहे. हालेलुया. वर्षातून अनेकदा खाली कोसळून पडत आहे आणि शरीराला दुखवत आहे अशा कोणतरी आहे का इकडे? पटकन हात वर करून खाली करा. त्यांना आशीर्वाद करतात. मानेचा त्रास, डोक्यापासून खाली त्रास येत आहे, मानेपासून जे त्रास येत आहे ते कांद्याच्या हाडापर्यंत येऊन परंतु पूर्ण हातापर्यंत वाढत आहे. असे त्रास असलेल्या व्यक्तीला
प्रभू आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.